तर मित्रांनो, हाऊ कॉन्फिडंट की हे जे आपले गोल्स आहेत की हे सगळे आपण आज कंप्लीट करू शकू? हाऊ कॉन्फिडंट आर यू दॅट यू कॅन अचीव ऑल दीज 5 गोल्स? इफ यू आर नॉट कॉन्फिडंट, मग आपली येते थर्ड स्टेप, आणि आपली फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्ल्यूप्रिंटची थर्ड स्टेप आहे पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट. पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ युअर करंट फायनान्शियल पोझिशन. तुमची करंट फायनान्शियल पोझिशन व्यवस्थित समजून घेऊन त्यानुसार योग्य फायनान्शियल डिसिजन घेणे. मित्रांनो, पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटची सुरुवात होते प्रिपेअरिंग अ करंट कॅश फ्लो स्टेटमेंट, म्हणजे तुमचं इन्कम वर्सेस एक्सपेन्स स्टेटमेंट बनवणं. आता हे स्टेटमेंट कसं बनवतात, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल फॉर्मॅट दाखवतो. या टेबलमध्ये 2 कॉलम आहेत. डाव्या बाजूच्या कॉलममध्ये तुमचे जेवढे इन्कम सोर्सेस आहेत ते सगळे लिहून काढायचे, आणि उजव्या बाजूच्या कॉलममध्ये तुमचे जेवढे एक्सपेन्स हेड्स आहेत ते लिहून काढायचे. आता इन्कम सोर्सेसमध्ये काय येतं, तर तुमचा प्रायमरी इन्कम सोर्स म्हणजे तुमचा जॉब असेल किंवा तुमचा बिझनेस असेल, त्या बिझनेसमधून येणारं इन्कम इकडे लिहून काढायचं आहे. तुमचा एखादा सेकंडरी इन्कम सोर्स असेल तर त्या सेकंडरी इन्कम सोर्समधून येणारं इन्कम इथे लिहून काढायचं आहे. तुमचा एखादा पॅसिव्ह इन्कम सोर्स असेल किंवा तुमची एखादी रिअल इस्टेट प्रॉपर्टी असेल, त्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीमधून तुम्हाला रेंट येत असेल, तर अशा सगळ्या टाईपचे इन्कम सोर्सेसमधून येणारं तुमचं इन्कम या कॉलममध्ये लिहून काढायचं आणि खालती त्याची टोटल करायची. तुमचे जेवढे एक्सपेन्स हेड्स आहेत, जसं की हाऊसहोल्ड एक्सपेन्स आहे, चाइल्ड केअर आणि एज्युकेशन एक्सपेन्स आहे, हेल्थ केअर एक्सपेन्स आहे, ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्स आहे, पर्सनल केअर आणि क्लोदिंग एक्सपेन्सेस आहेत, अशा सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस उजव्या बाजूच्या कॉलममध्ये लिहून काढा आणि खालती त्याची टोटल करा. मित्रांनो, हे टेबल बनवल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट सेव्हिंग पोटेन्शियल काय आहे हे समजून येईल. एक्झॅक्ट सेव्हिंग पोटेन्शियल समजण्याच्या 2 मेथड आहेत. जनरल मेथड जी सगळेच जण वापरतात ती म्हणजे तुमच्या इन्कममधून तुमचे एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर जे उरतं ते तुमचं सेव्हिंग. पण जी मेथड आम्ही रेकमेंड करतो ती म्हणजे तुमच्या इन्कममधून तुमच्या सेव्हिंग प्रायोरिटीज पहिले बाजूला केल्या जातात आणि त्याच्यानंतर जे उरतं त्याच्यामध्ये तुमचे एक्सपेन्सेस कसे मॅनेज करायचे ह्याचं गायडन्स तुम्हाला दिलं जातं. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला तुमचा आयडियल कॅश फ्लो कसा असायला पाहिजे ह्याचं गायडन्स देतो. त्याच्यामुळे तुमचं सेव्हिंग पोटेन्शियल मॅक्झिमाइज होऊन जातं. मित्रांनो, याच्याच बरोबर आपल्याला आणखीन एक स्टेटमेंट बनवायला लागतं, ते म्हणजे प्रिपेअरिंग अ नेटवर्थ स्टेटमेंट. तुमचे ॲसेट वर्सेस लायबिलिटीचं एक स्टेटमेंट बनवायला लागतं. हे स्टेटमेंट बनवण्याचा पण सिम्पल फॉर्मॅट आहे, जसं की या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. 2 कॉलम आहेत. डाव्या बाजूच्या कॉलममध्ये तुमचे सगळे ॲसेट्स लिस्ट डाऊन करायचे. उजव्या बाजूच्या कॉलममध्ये तुमच्या जेवढ्या लायबिलिटीज आहेत त्या लिस्ट डाऊन करायचे. मग तुमचे ॲसेट्स म्हणजे काय, तर तुमच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्समधची करंट व्हॅल्यू काय आहे ते इकडे लिस्ट डाऊन करायचे. तुमच्या रिअल इस्टेट प्रॉपर्टीचं करंट व्हॅल्युएशन काय आहे ते लिस्ट डाऊन करायचे. तुमचे लिक्विड असेट्स जसं की तुमच्या सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स आहे, FDs आहेत, अशा सगळ्या गोष्टी इकडे मेन्शन करायच्या आहेत. तुमच्या एखादे गोल्डची इन्व्हेस्टमेंट असेल ती मेन्शन करायची. असे सगळ्या प्रकारचे तुमचे ॲसेट्स इकडे लिस्ट डाऊन करायचे, खालती त्याची टोटल व्हॅल्यू द्यायची. त्याचप्रमाणे तुमच्या जेवढ्या लायबिलिटीज आहेत, मग तुम्ही घेतलेले वेगवेगळे लोन्स असतील त्याचा करंट बॅलन्स इकडे मेन्शन करा. तुमचं क्रेडिट कार्डचं करंट आउटस्टँडिंग असेल ते मेन्शन करा. तुमची बिझनेस लायबिलिटी एखादी असेल ती मेन्शन करा. तुमचे जेवढे आउटस्टँडिंग बिल्स असतील ते मेन्शन करा. अशा प्रकारे सगळ्या तुमच्या लायबिलिटीज इकडे मेन्शन करा, खालती टोटल तयार करा त्याची. मित्रांनो, हे टेबल बनवल्यामुळे आपल्याला तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला एक्झॅक्टली किती रेट ऑफ रिटर्न मिळत आहे हे व्यवस्थित कॅल्क्युलेट करता येतं. त्याचबरोबर तुमच्या लायबिलिटीजवर तुम्हाला एक्झॅक्टली किती इंटरेस्ट पे करायला लागतंय हे पण नीट समजून घेता येतं. हे समजल्यामुळे आपल्याला तुमच्या एक्झिस्टिंग नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट्स आयडेंटिफाय करता येतात आणि तुमच्या लायबिलिटीज
तुमच्या कॅश फ्लोवर काय इम्पॅक्ट करतायत हे समजून घेता येतं. मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट्स तुम्हाला इझिली बनवता यावे ह्यासाठी मी एक डाउनलोडेबल एक्सेल टेम्पलेट तयार केलेलं आहे. हे एक्सेल टेम्पलेट डाउनलोड करण्यासाठी समोर मी तुम्हाला एक QR कोड दिलेला आहे. हा QR कोड स्कॅन करा. हे टेम्पलेट तुम्हाला डाउनलोड करता येईल. या टेम्पलेटमध्ये तुमचे सगळ्या फिगर्स ॲक्युरेट एंटर करा. तुमचं स्टेटमेंट्स तयार होऊन जाईल. मित्रांनो, ह्या स्टेटमेंटवरून तुमचं सेव्हिंग पोटेन्शियल कसं मॅक्झिमाइज करता येईल ह्याचं गायडन्स पाहिजे असेल तर हे स्टेटमेंट्स आम्हाला मेल करा. मी पर्सनली हे स्टेटमेंट तुमचे चेक करून तुम्हाला त्याचं इनिशियल कन्सल्टेशन फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. मित्रांनो, ह्या झाल्या पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटच्या जनरल गाईडलाईन्स. पण आता एक प्रोफेशनल किंवा एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट कसं करतो हे आपण एका एक्झाम्पलच्या साह्याने बघून घेऊया. लेट अस टेक अ केस स्टडी ऑफ मिस्टर अँड मिसेस रवी. मिस्टर रवी हे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करतात आणि मिसेस रवी या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये नोकरी करतात. मिस्टर रवीचा ॲन्युअल इन्कम आहे 14 लाख रुपये आणि मिसेस रवीचं ॲन्युअल इन्कम आहे 2.5 लाख रुपयाचं. या फॅमिलीचं इन्कम आहे टोटल 16.5 लाख रुपयाचं. या फॅमिलीचा इयरली एक्सपेन्स आहे 5 लाख रुपयाचा. मिस्टर रवीनी 2 वर्षापूर्वी एक घर घेतलेलं आहे आणि या घर घेण्यासाठी त्यांनी होम लोन पण केलेलं आहे. या होम लोनचा EMI चालू आहे त्यांचा वर्षाला 4 लाख रुपये. मागच्या वर्षी रवीनी इन्कम टॅक्स पे केलेला आहे 96,000 रुपीजचा. मित्रांनो, ह्याच्याच बरोबर रवीनी एका लाईफ इन्शुरन्स एजंटच्या साह्याने वेगवेगळ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज पण काढलेल्या आहेत आणि या सगळ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजचा प्रीमियम आहे वर्षाला 2.5 लाख रुपये. रवीचं EPF, ज्याला एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणतात, या EPFचं डिडक्शन आहे महिन्याला 7,000 रुपये. रवीनी त्याच्या एका मित्राच्या सल्ल्याने PPF अकाउंट सुद्धा ओपन केलेलं आहे आणि या PPF अकाउंटमध्ये रवी दर महिन्याला 5,000 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतोय. ह्याच्याच बरोबर रवीनी एका म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या सल्ल्याने 10,000 रुपयाची एक मंथली SIP सुरू केलेली आहे. मित्रांनो, या चारही इन्व्हेस्टमेंट म्हणजे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, EPF डिडक्शन, PPF कॉन्ट्रीब्युशन आणि म्युच्युअल फंड SIP मिळून रवीचं दर वर्षाचं रेग्युलर सेव्हिंग आहे 5.14 लॅक्स, 5,14,000. मित्रांनो, रवीचं हे करंट फायनान्शियल स्टेटस ॲनालाइज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की रवीचं अनयुटिलाइज इन्कम आहे 1.4 लाख रुपीज. याच्याच बरोबर रवीच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 5 लाख रुपयाचा बॅलन्स पण आहे. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने रवीनी त्याचे फायनान्सेस अजूनपर्यंत मॅनेज केलेले आहेत. जर का रवी ह्याच पद्धतीने त्याचे फायनान्सेस मॅनेज करत राहिला तर पुढच्या 10 वर्षामध्ये रवीकडे साधारण 75 लाख रुपयाची वेल्थ क्रिएट झालेली असेल. आता रवीनी मला म्हणजे एका CFPला अप्रोच केला आणि मी त्याचं पूर्ण फायनान्शियल स्टेटस ॲनालाइज केल्यानंतर त्याच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये काही मॉडिफिकेशन सजेस्ट केलेले आहेत. ते कसे केलेले ते आपण आता बघून घेऊया. रवीच्या फॅमिलीचं इन्कम आहे 16.5 लाख रुपयाचं. त्याचे एक्सपेन्स व्यवस्थित समजून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं रवी कुठचाही अवास्तव खर्च करत नाही. त्याच्यामुळे त्याच्या एक्सपेन्समध्ये कुठेही कट केलेलं नाही आहे. त्याचं 5 लाख रुपयाचे एक्सपेन्सेस तसेच 5 लाख रुपयेच ठेवलेले आहेत. त्याच्या होम लोनचा EMI जो 4 लाख रुपये आहे हा पण कसा मॅनेज करायचं याचं सजेशन दिलेलं आहे. पण ते आपण सविस्तर पुढच्या स्लाइडमध्ये म्हणजे आपल्या डेट मॅनेजमेंटच्या स्लाइडमध्ये बघून घेऊया. तुर्तास होम लोनचा EMI 4 लाख रुपयाचा 4 लाख रुपयेच ठेवलेला आहे. ज्या इन्व्हेस्टमेंटच्या मॉडिफिकेशन्स मी सजेस्ट केलेल्या आहेत त्याच्यामुळे रवीनी मागच्या वर्षी जो 96,000 रुपयाचा इन्कम टॅक्स पे केलेला होता तो या वर्षी 76,000 रुपये होऊन गेला. याचा अर्थ फक्त इन्कम टॅक्समध्येच रवीचं 20,000 रुपयाचं सेव्हिंग होऊन गेलं.
मित्रांनो, रवीच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचं व्यवस्थित ॲनालाइज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, रवीची कुठलीही लाईफ इन्शुरन्स पॉलिसी त्याच्या कुठल्याच गोलसाठी सुटेबल नाहीये आणि त्याच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमधून त्याला मिळणारे रिटर्न्स हे इन्फ्लेशनपेक्षा म्हणजे महागाईपेक्षा पण कमी मिळत आहे. म्हणून त्याच्या सगळ्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर करण्याचं सजेशन दिलं आणि त्याचा 2.5 लाख रुपयाचा प्रीमियम मी रिसर्च करून सिलेक्ट केलेल्या काही विशिष्ट म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करायला गायडन्स प्रोव्हाइड केलं. मित्रांनो, रवीचं EPF डिडक्शन जे 7,000 रुपये महिना होतं ते 7,000 रुपयेच चालू राहिलं, कारण ते एक कंपल्सरी किंवा मॅन्डेटरी डिडक्शन आहे. रवी PPF अकाउंटमध्ये जे दर महिन्याला 5,000 रुपये कॉन्ट्रीब्यूट करत होता ते 5,000 रुपये फक्त 500 रुपये वर्षाला एवढं कमी करण्याचं रेकमेंडेशन दिलं आणि त्याचे उरलेले 59,500 रुपये परत मी रिसर्च करून सिलेक्ट केलेल्या म्युच्युअल फंडमध्ये SIPच्या स्वरूपात इन्व्हेस्ट करण्यासाठी गायडन्स प्रोव्हाइड केलं. मित्रांनो, रवीच्या एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड SIPs आहेत त्या SIPs सुद्धा पूर्ण ॲनालाइज करून त्या पण योग्य म्युच्युअल फंडामध्ये शिफ्ट करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे रवीचं अनयुटिलाइज इन्कम जे 1,40,000 रुपये आहे, जे त्याच्या अकाउंटमध्ये आयडियली पडलेलं असतं आणि त्याचं रूपांतर अवास्तव खर्चामध्ये होतं, हे अनयुटिलाइज इन्कम सुद्धा योग्य ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचं गायडन्स प्रोव्हाइड करून त्याचं टोटल रेग्युलर सेव्हिंग जे 5,14,000 रुपये होतं ते 6,64,000वर नेलं. रवीच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जे 5 लाख रुपये बॅलन्स पडलेले होते हे 5 लाख रुपये सुद्धा लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं गायडन्स प्रोव्हाइड केलं. हे लिक्विड फंडमध्ये ह्याच्यासाठी ठेवले कारण सेव्हिंग अकाउंटमध्ये त्याला फारच कमी रिटर्न मिळत होते. लिक्विड फंडमध्ये त्याला सेव्हिंग अकाउंटपेक्षा खूप चांगले रिटर्न मिळतात आणि ज्यावेळी त्याला पैसे पाहिजे असतात, इमर्जन्सीमध्ये जर का पैसे काढायची गरज आली तर लिक्विड फंडमधून सहज काढता येतात. मित्रांनो, या सगळ्या मॉडिफिकेशनचा परिणाम हा झाला, 10 वर्षानंतर रवी जेव्हा स्वतःचे फायनान्स स्वतः मॅनेज करत होता त्यावेळी त्याच्याकडे जर 75 लाख रुपयाची वेल्थ क्रिएट होणार होती, तर या मॉडिफिकेशन नंतर रवीची वेल्थ क्रिएट होणार आहे जवळजवळ 1.47 करोड, म्हणजे ऑलमोस्ट डबल. मित्रांनो, एका प्रोफेशनलची म्हणजे एका CFPची रवीनी मदत घेतल्यामुळे फक्त 10 वर्षातच त्याच्या वेल्थ क्रिएशनमध्ये ऑलमोस्ट डबलचा फरक पडलेला आहे. तर कॅन यू इमॅजिन इफ वी वर्क ऑन अ स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी लाईक दिस, कॅन यू इमॅजिन अ ग्रोथ इन रवीज वेल्थ इन नेक्स्ट 30 years? लेट मी शो यू विथ अ टेबल. हे टेबल आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग विथ प्रॉपर इन्व्हेस्टमेंट्स. मित्रांनो, या टेबलमध्ये 3 कॉलम्स आहेत. पहिल्या कॉलममध्ये आपण पिरियड म्हणजे नंबर ऑफ इयर्स दाखवलेले आहेत की नंबर ऑफ इयर्समध्ये वेल्थ क्रिएशन कशी होऊ शकते. दुसऱ्या कॉलममध्ये रवी जर का त्याची इन्व्हेस्टमेंट विदाऊट प्लॅनिंग मॅनेज करत राहिला तर त्याच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्युएशन काय राहील. आणि तिसऱ्या कॉलममध्ये रवीनी एक्सपर्टचं म्हणजे CFPचं गायडन्स घेऊन स्मार्ट प्लॅनिंग केल्यानंतर त्याची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्युएशन काय राहील हे आपण बघतोय. तर 10 वर्षांनी मगाशी दाखवल्याप्रमाणे रवी विदाऊट प्लॅनिंग त्याची इन्व्हेस्टमेंट स्वतः मॅनेज करत राहिला तर त्याच्या इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन राहील 75 लाख रुपये. पण त्याच इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन विथ स्मार्ट प्लॅनिंग राहणार आहे 1,47 लाख रुपीज. सिमिलरली 15 वर्षांनी रवीच्या इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन विदाऊट प्लॅनिंग राहणार आहे 1.40 करोड, पण तेच व्हॅल्युएशन विथ स्मार्ट प्लॅनिंग होणार आहे 3.16 करोड. 20 वर्षांनी विथ दी एक्सपर्ट गायडन्स अँड विथ स्मार्ट प्लॅनिंग राहणार आहे 6.28 करोड. 25 वर्षांनी 12 करोड आणि मित्रांनो 30 वर्षानंतर 22,64,00,000 रुपये. मित्रांनो, हेच टेबल मी तुम्हाला एका ग्राफच्या साह्याने पण दाखवतो.
फायनान्शियल प्लॅनिंग इफेक्ट बाय अ CFP. ब्ल्यू ग्राफमध्ये रवीच्या वेल्थची ग्रोथ होते, पण ती अतिशय स्टेडी होते. पण ऑरेंज ग्राफमध्ये रवी जेव्हा त्याचे फायनान्सेस एखाद्या एक्सपर्टच्या CFPच्या साह्याने प्रॉपर प्लॅनिंग करून मॅनेज करतो, त्यावेळी त्याच्या वेल्थची जी ग्रोथ होते ती एक्सपोनेन्शियल होते. मित्रांनो, या टेबल आणि या चार्टवरून आपल्याला हे लक्षात येतं की जेव्हा रवी त्याचे फायनान्सेस आणि त्याची इन्व्हेस्टमेंट स्वतः आणि नॉन क्वालिफाईड लोकांच्या सल्ल्याने मॅनेज करत होता, त्यावेळी रवीला 5 करोड रुपयाची वेल्थ क्रिएट करण्यासाठी 30 वर्षाचा पिरियड लागला. पण जेव्हा रवीनी एक योग्य डिसिजन घेतला आणि एका सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनरच्या सल्ल्याने प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून त्याची वेल्थ मॅनेज करायला सुरू केली, त्यावेळी 5 करोडची वेल्थ ही 20 वर्षाच्या आतच क्रिएट झाली आणि पुढच्या 10-11 वर्षामध्ये रवीची फायनान्शियल प्रोग्रेस ही एक्सपोनेन्शियल होऊन गेली. त्याची सगळी स्वप्न पूर्ण झाली, त्याचे सगळे इन्व्हेस्टमेंट गोल्स इझिली अचीव्ह होऊन गेले. मित्रांनो, या टाईपचे फायनान्शियल रिझल्ट्स मिळवण्यासाठी नाव मिस्टर रवी नीड्स अ स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी टू इन्व्हेस्ट हिज सेव्हिंग कॉल्ड ॲसेट मॅनेजमेंट. आणि ॲसेट मॅनेजमेंट ही आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या ब्ल्यू प्रिंटमधली 4थी स्टेप आहे. ॲसेट मॅनेजमेंटलाच आपण वेल्थ मॅनेजमेंट सुद्धा म्हणतो.